जितेला फाईट करेल वाग्रेश्वर दुर्शेत. दोन्ही टीम्स कॅप्टनला आमची विनंती असेल मिड इनिंग मध्ये आपण टॉस घेणार आहोत. सो 40+ मास्टर खेळाडूंना आमची विनंती आहे आपण सज्ज राहायचा आहे. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. डावाला होईल सुरुवात. ऑन स्ट्राइकला फलंदाज निर्भय रसाल, नॉन स्ट्राइकला तुषार म्हात्रे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज धीरज खरात. 3, 2, 1 स्टार्ट द गेम. पहिला चेंडू असेल दुसऱ्या फेरीतील. हो, शॉर्ट पिच होता. स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप. राम ठाकूर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. सो वेलकम डीजे राम यांना देखील आपण 40+ मास्टर जिते टीम मध्ये पाहणार आहोत. आमचे कमलाकर मामा रावे यांनी स्पॉन्सर्स केलेली जर्सी खरं तर आज परिधान करून 40+ मास्टर जिते चे सर्व खेळाडू आपण त्यांना पाहणार आहोत. हो, बॅट स्विंग. बॅट आणि बॉलचा कनेक्शन होत नाहीये. पहिला चेंडू जर का आपण पाहिला, पहिला स्क्वेअर चेंडू आपण पाहिला आणि तदनंतर खरं तर कमबॅक केलं गोलंदाज धीरज घरत याने. सिंगल रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहिलं. अर्थातच अवांतरच्या स्वरूपाने आलेली ही रन्स टॅपिंग क्रिकेट 38 सर्कलच्या बाहेर चेंडूला फील्ड केलं गेलंय. कव्हर क्षेत्रामध्ये रन्स आली 1. 2 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 3 षटकांचा हा सामना. दुसऱ्या फेरीत फाईट करत असताना 11 स्टार जिते सनी यांचा संघ फाईट करतोय आई केलंबा देवी खरोशी एफ ग्रुप मधील. खरं तर हे सामने आपण पाहतोय. आजच्या रात्रीमध्ये एफ ग्रुपचे सामने संपल्यानंतर 40+ ग्रुपला देखील सुरुवात होईल. राऊंड विकेटनी गोलंदाजी करत असताना गोलंदाज धीरज घरात. हो, क्या बात आहे. लेफ्ट हँडेड गोलंदाजाकडे एक नॅचरल ॲबिलिटी, एक नैसर्गिक देणगी असते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना धीरज घरत या गोलंदाजाला आपण पाहतोय. विशेष करून डाव्या हाताचे गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटवरती अधिराज्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक नॅचरल ॲबिलिटी, नैसर्गिक देणगी ज्याला आपण म्हणूया. चेंडूला स्विंग करण्याची ताकद खरं तर त्यांच्याकडे आहे आणि तशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळतोय. आमचे बंधू भाल प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष विठोबा म्हात्रे भाल यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ते देखील ही स्पर्धा पाहत आहेत. विठोबा म्हात्रे भाल प्रीमियर लीगचे दमदार अध्यक्ष यांच्याकडून स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. षटकातील चेंडूंचा जर का आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू उर्वरित बाकी असतील. 2 स्कोर कार्ड वरती जरूर पाहतोय. हो, आणखीन एक तेज तर्रार चेंडू खरं तर पाहायला मिळाला. व्हॉट अ सुपर बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये अगदी मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. स्मशान शांतता मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त बॉलिंग. पहिला चेंडू स्क्वेअर आल्यानंतर काय कमबॅक केलं. अप्रतिम कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळालं. ओ, फुल टॉस, टो क्रॉसिंग यॉर्कर. अपील जरूर पाहायला मिळाली. लेग बाईटच्या स्वरूपाने ही सिंगल अपील खारीज केलंय पंच नंदू पाटील आणि पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 3 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 3 षटकांचा हा सामना. पहिल्या फेरीमध्ये जिते संघाने पराभूत केलं रावे टीमला. सेकंड मॅच मध्ये खरोशी संघाने विजय मिळवला जर्मन कोपर या टीमवरती. आणि मग दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय. जबरदस्त स्पीकर व्यवस्था, क्वालिटी विथ क्लिअरिटी. आम्ही त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करतोय. तदनंतर लाईव्ह टेलिकास्ट नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकताय. बरेचसे व्ह्यूअर्स जॉईन झालेत. विनंती असेल आमची या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला हिट करा. तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. त्याचप्रमाणे बरेचशा स्पर्धा तुम्ही या चॅनलवरती आगामी कालावधीमध्ये जरूर पाहणार आहात.
खूप चांगलं आयोजन गोविर्लेच्या भव्य क्रीडावरती मैदानात हे पहिलं रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि आता इतिहासामध्ये नाव घ्यावं लागेल आमच्या आयोजकांचं आदरणीय देवानंद म्हात्रे आणि 35 म्हात्रे आणि जे स्वप्न पाहिलं ते सत्यात उतरताना आपण पाहतोय ना भूतो ना भविष्यत असं हे आयोजन दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज दशरथ पाटील चांगला फटका आहे समोरच्या दिशेला चेंडू क्लिअर होईल का क्षेत्ररक्षक आहे तिकडे पकडलाय झेल आणि फलंदाज तुषार म्हात्रेचा संपलाय खेळ आदरणीय रमेश घरत साहेबांकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात खरोशी टीमला आमचे माजी आणि एक ज्येष्ठ समालोचक आहेत खचाखच भरा हुआ स्टेडियम हा अगदी त्यांचा गाजलेला डायलॉग आहे आदरणीय रमेश घरत सरांची उपस्थिती आपण जरूर आजच्या रात्रीमध्ये पाहणार आहोत हो हो चांगला चेंडू आहे स्विंग झालाय आज जरूर त्यांची उपस्थिती आपण पाहणार आहोत चला बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केली व्हाईटसाठी रेफर केलं गेलंय वाईट आहे की नाही हे आता आपण पाहणार आहोत मी JK पाटील सरांना विनंती करेल नेक्स्ट मॅच साठी आमची विनंती असेल जिते 40+ आणि दुर्शेत 40+ टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे टॉस साठी जितवाई जिते मास्टर 40+ ला फाईट करेल वॅग्रेश्वर दुर्शेत मास्टर 40+ बिग बॅटल जरूर पाहायला मिळेल धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 3 एक विकेट गमावलाय बॅटिंग करत असताना टीम जितुबाई जिते इट्स अ फेअर डिलिव्हरी चला योग्य चेंडू असेल एक DRS गमावलाय आता मात्र तुमच्याकडे एक DRS असेल पण आयोजकांचं कौतुक करावं लागेल ज्या अर्थी 2 DRS टीम साठी दिले गेलेत इनिंग मध्ये खर तर आपण ते वापरू शकता चला आता रिक्षाची ऍड आदरणीय कदाचित भोजनाची व्यवस्था असेल त्यात आदरणीय महादेव म्हात्रे सद्यस्थितीत आता मिनी डोर कमी पण रिक्षा जास्त नॅशनल हायवे वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत हो पुढचा चेंडू आणखीन एक चांगला चेंडू आहे गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर कीपरच्या ग्लोव्ज मध्ये जाणारा हा चेंडू आपण पाहिला इट्स अ डॉट बॉल आज बरेचसे डॉट बॉल्स पाहायला मिळत आहेत रन्स फार कमी पाहायला मिळाल्या पहिल्या षटकाचा आपण केला तर 3 रन्स अद्यापर्यंत जर का आपण विचार केला तर 6 डॉट बॉल्स पाहायला मिळत आहेत दशरथ पाटीलचं कमालीचं षटक मैदानाच्या आतमध्ये लॉफ केलाय त्या ठिकाणी खेळाडू असेल पकडला जेल विकेट डाऊन चला 40+ टीम साठी एक नियम आहे सर्वांनी लक्ष द्या 40+ मध्ये वय वर्ष 40 पूर्ण झालेलेच खेळाडू हवेत जर का वय वर्ष 40 पूर्ण झालेला खेळाडू नसेल तर 5 रनची पेनल्टी असेल हे आपण लक्षात घ्या आणि त्या खेळाडूला बाद केलं जाईल नवीन खेळाडू आणि 40+ साठी लेग बिफोर द विकेट LBW चा नियम नसेल इट्स ओके नेक्स्ट बॉल विकेट गमावले चांगला फटका दिशा दिले फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार रन्स मिळतील 4 चौकार 40+ गटासाठी लेग बिफोर ऑफ द विकेट LBW चा विकेट नसेल आमचे आदरणीय रामनाथ म्हात्रे जिते यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल मी विनंती करेल रामनाथ म्हात्रे
4 धाब्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या 7 षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। आघाडीच्या 4 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 2 डॉट बॉल्स पाहिले, परंतु 5व्या चेंडूवरती आलेला चौकार फलंदाज रोशन म्हात्रेच्या बॅट मधून आपण पाहिलाय। ओ बैठक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला। 2 रन्स जरूर मिळाल्या 11 स्टार जिते टीमला। षटक संपले दुसरं, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला। 2 षटकानंतर बॅटिंग करत असताना 11 स्टार जितवाई जिते टीमची धावसंख्या असेल 2 बाद 9 रन्स। तसं विनंती असेल टॉस साठी 40+ जिते आणि दुर्शेत टीम कॅप्टन आपण जॉईंट व्हायचा आहे। पहा विनंतीचा हा आमचा अंतिम पुकार असेल। जिथे टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहिलाय, दुर्शेत टीम कॅप्टन देखील या ठिकाणी त्यांची देखील उपस्थिती आम्ही पाहतोय व्हाईट कलरच्या जर्सी मध्ये, त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया। फर्स्ट इनिंग नंतर आपण टॉस कडे देखील जाणार आहोत। आदरणीय वैभव घरत शिवशाहीर यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत। आदरणीय वैभव दादा घरत शिवशाहीर आहेत, अर्थातच दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत। रायगड भूषण या पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं गेलंय दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। 3 षटकांचा सामना आहे, 2 षटकांचा खेळ संपलाय। पहिल्या सत्रामध्ये जरूर आपण पाहतोय बॅटिंग करत असताना जिथे टीम ची धावसंख्या असेल 9, त्याचप्रमाणे आमचे मिलिटरी मॅन दुर्शेतचे प्रदीप दादांना विनंती असेल आपण देखील अतिथी मंचकावरती यावं। असं प्रदीप दादांची उपस्थिती आपण अतिथी मंचकावरती पाहतो। लाजवाब फिटनेस, जबरदस्त मिलिटरी मॅन, आर्मी मॅन आहेत, देश संरक्षणासाठी लढणारे खरं तर हे जवान। तदनंतर आमचे ॲडव्होकेट भूषण प्रशांत गावण, क्षमा असावी प्रशांत गावण यांना देखील आमची विनंती असेल आपण देखील अतिथी मंचकावरती यावं। पण पुढच्या चेंडूवरती खरं तर पाहिलं आपण 2 रन्स संकेत म्हात्रे याच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 2 रन्स आल्यात। 2 धाब्याने धावसंख्या पाहायला मिळेल डबल 1 11 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय। 2 विकेट्स गमावलेत। शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। लास्ट ओव्हर अर्थातच ब्लास्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर असेल। निर्भय रसाल हा खेळाडू ऑन स्ट्राईकला। हो चांगला फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट, पाठीमागे क्षेत्ररक्षक होता, खराब क्षेत्ररक्षण कॅच त्या ठिकाणी ड्रॉप केलाय। सिंगलला मग कन्वर्ट केलं गेलं डबल मध्ये। रन्स आल्या 2 जिथे टीम साठी। 2 धाब्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 30। 13 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय। 4 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल। ॲडव्होकेट प्रशांत गावण, प्रशांत गावण यांना आमची विनंती असेल आपण देखील अतिथी मंचकावरती यावं। चला आपण दुर्शेत टीमलाच इन्व्हाइट करूया। दुर्शेत टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण सर्वांनी अतिथी मंचकावरती या। नेक्स्ट मॅच VCC दुर्शेत वागरेश्वर क्रिकेट क्लब दुर्शेतला फाइट करेल टीम जितूबाई जिते। बिग बॅटल, इट्स अ वाईड बॉल, स्क्वेअर चेंडू पाहायला मिळाला। या ओव्हर मध्ये रन्स आल्यात। अंतिम षटक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या षटकाला हाणामारीचं षटक संबोधलं जातं आणि त्या ओव्हर मध्ये रन्स येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 5 रन्स या 2 चेंडूंवरती पाहायला मिळाल्यात। हो यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, यष्टीरक्षक जोपर्यंत चेंडूला पकडेल तोपर्यंत सिंगल रन जरूर मिळाली बॅटिंग करणाऱ्या जिथे टीमला। एका धाब्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळाली 15। पहिलं षटक अगदी जर का आपण पाहिलं तर फक्त 3 रन्स खर्च केल्या धीरज घरतने। दशरथ पाटीलचं लाजवाब ओव्हर, खरं तर 4 चेंडू डॉट बॉल्स फेकल्यानंतर चौकार आणि मग दुहेरी रन्स पाहायला मिळाली। 6 रन्स त्या ओव्हर मध्ये आल्या। आणि संकेत म्हात्रेचा जर का आपण विचार केला तर 3 चेंडू
या षटकातील समाप्त झाले. 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. 6 रन्स संकेत म्हात्रे या गोलंदाजाने खर्च केलेत. 15 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. अंतिम षटक ऑन स्ट्राईकला असेल खेळाडू रोशन म्हात्रे. हो, रोशनचा फटका हवेत फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडलाय झेल. आणखीन एक विकेट. रोशन म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. हो, चांगला फटका खर तर पाहायला मिळाला अलॉंग द कार्पेट. ब्लॅक स्क्रीनच्या समोर सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळाल्या 17 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. शेवटचा चेंडू कदाचित बाकी असेल. होय, लास्ट बॉल. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. 17 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. ड्यू फॅक्टर आणि या विकेट वरती रन्स होत नाही आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. हो, फ्लिक केलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 45 नंबरची जर्सी. सिंगल कंप्लीट. सेकंडचा बॉल खराब पैकी आणि पाठीमागे बॅकअप नाहीये. 3 मिळाल्यात आणि हा चेंडू मात्र सरळ चाललाय सीमा पार. आता रन्स किती चला पंच या ठिकाणी डिसाइड करतील. 5-6 की क्रिकेटमध्ये आणखीन काही रूल्स आहेत का? 40+ आमचे खेळाडू आहेत. कदाचित 6 रन्स 6 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. जिथे 2 होत्या तिकडे 4 एक्स्ट्रा रन्स खर्च केले आणि टार्गेट मात्र आता 6 ने सेट झालंय. 23 धावा आणि 24 टार्गेट या ठिकाणी सेट झालंय. आदरणीय प्रदीप गावण साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान घेतोय. मी दुर्वास दादांना विनंती करेल. दुर्वास दादांच्या शुभ हस्ते आपण दादांचा सन्मान घेणार आहोत. दुर्शेत गावचे सुपुत्र सन्माननीय प्रदीप गावण. प्रदीप म्हात्रे. प्रदीप दादा म्हात्रे आर्मी मॅन. देश संरक्षणासाठी लढणारे खरं तर हे जवान. एकदा जोरदार टाळ्या उद्या प्रदीप दादांसाठी. दादांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर ॲडव्होकेट प्रशांत गावण यांना विनंती असेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी संतोष पाटील यांना विनंती करेल. दादांच्या शुभ हस्ते खरं तर आपण हा सन्मान घेतोय. असं वेलकम आमचे ॲडव्होकेट मित्र प्रशांत गावण यांचा हा सन्मान केला जाईल. टॉस साठी आपण जाऊया. मी वैभव दादांना विनंती करेल. दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. 40+ ग्रुपला खरं तर सुरुवात होणार आहे. जितूआई जिथे 40+ ला फाईट करेल. VCC दुर्शेत अर्थातच व्याघ्रेश्वर क्रिकेट क्लब दुर्शेत ही मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस साठी जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतो. चला दुर्शेत टीम कॅप्टन आपण यावं. 40+ जिथे आणि दुर्शेत 40+ व्याघ्रेश्वर दुर्शेत ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कॉल करेल दुर्शेत टीम कॉल करेल. टेल इज अ कॉल बट इट इज अ हेड. सो जिथे टीमने टॉस जिंकलाय अर्थातच खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. दादा निर्णय का असेल? निर्णय आमची बॅटिंग असेल.
फलंदाजी आपण स्वीकारलंय. खरं तर एक फाईट टीम म्हणून तुमच्या टीमकडे पाहिलं जातोय. एक मोठं आव्हान असेल 40+ ॲज अ कॅप्टन म्हणून. असं काय नाही, एक धाव आरोग्यासाठी 40+ संकल्पना सतीश पाटील यांनी पेन तालुक्यामध्ये रुजवली. त्याचे प्रथम धन्यवाद मानतो. कारण ही मंडळी खरोखरच शेतातमध्ये खेळणारी ना, आता चांगलं प्लॅटफॉर्म मिळायला लागलं, त्यामुळं पुन्हा उभारी आली मला वाटते 40+ संघ प्लेयरांना. तसेच म्हणजे ही नाईट टुर्नामेंट जवळजवळ मला वाटतं आमच्या विभागातून जवळजवळ 8 वर्षातून प्रथमच आली. आता जोहा झाला, पेन झाला, ही देवानंद मात्रे 35 मात्रे 34 मात्रे खरोखरच खूप मेहनत करून ही स्पर्धा ठेवली आणि पूर्णपणे यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. थँक्यू. दादा, एक शेवटचा प्रश्न. दुर्शेत आणि जिथे अशा भरपूर वेळेला मॅचेस झाल्या, एक त्यावेळची आठवण, 90च्या दशकातील काही आठवणी. भरपूर अशा मॅचेस झाल्यात. काही त्यांचे पण प्लेयर नाहीत, आमचे पण प्लेयर म्हणजे असे नाही खेळत. आता कसं जसं काम साईडला करून खेळायला येतात, वर्कआउट करतात, तेच फक्त खेळतात. आणि त्यावर म्हणजे कसं बाउंड्री मारली फक्त, नंतर काय गेंद कांडे में आडी या मजा होता. फक्त शूज नव्हते, काय नव्हतं, फक्त पाय चप्पल श्रीपलवर खेळायचो. आणि मग त्यावेळेला खरोखर इतकी पब्लिक असायची ना, जिथं असो, दुर्शेत असो, खरोशी असो, भरपूर पब्लिकमुळे आम्हाला क्रिकेट एन्जॉय करायला भरपूर मिळायचं. थँक्यू. आपण दुर्शेत टीमच्या कॅप्टनकडे जाऊया. तुमच्या काही आठवणी तेव्हाच्या काय सांगाल तुम्ही. सर्वप्रथम मी जिता आयोजकांचं धन्यवाद मानतो. आता भरपूर मोठमोठ्या ग्राउंडवर खेळलो, आता हे पण चांगलं ग्राउंड आहे. पण जी मजा जित्याच्या बस स्टॉपवर होती, ज्या आपण शेतामध्ये खेळत होतो, ती मजा नाही आहे. जी मजा तिथे होती ती. तुमच्या टीम बद्दल काय सांगणार. व्याघ्रेश्वर दुर्शेत टीम बद्दल आपण काय म्हणाल. माझ्या संघाबद्दल बोलायचं झालं तर माझा संघ. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. पहा, हे भावुक क्षण असतात, कारण की जुन्या आठवणी काही असतात आणि तेव्हाचे काही सामने जिंकलेल्या आठवणी, बऱ्याचशा आठवणी आहेत. आपण दुर्शेत टीमला देखील शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलाय या ठिकाणी जिथे टीमने 40+ आणि त्यांनी फलंदाजी स्वीकारलाय. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया आपण आदरणीय कृष्ण म्हात्रे सरांचा आवाज. हेलो, बैक टू बैक 2 चौके आ चुके हैं, यानी कि कुल मिलाकर टीम का स्कोर बदला जाकर पहुंचा 8 रनों पर. जीतने के लिए टारगेट है 24 रनों करके 24 रन चाहिए जीतने के लिए खरूशी टीम को. सिलार गेंदबाजी करे आखिर में सिलार, और पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर शानदार चौका. कुल मिलाकर टीम का स्कोर बदला जाकर पहुंचा 8 रनों पर. बल्लेबाज जानते हैं जयेंद्र रथ के आक्रमण करना ही होगा तभी आप मुकाबला जीत सकते हैं, और जिनके पार्टनर है दशरथ सलाम बल्लेबाज के रूप में आ चुके हैं. 2 गेंदों पर 2 चौके. तमाम दर्शकों का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ कृष्णा मात्रे टूर्नामेंट की तरफ से, और तमाम अतिथिगण यहाँ उपस्थित. और इस गेंद को हल्का सा खेल दिया है, 1 रन का मौका, 1 रन वहां मिलेगी. 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 9 रनों पर. पहली गेंद पर शानदार चौका, दूसरी गेंद पर शानदार चौका, तीसरी गेंद पर सिंगल आया. कुल मिलाकर टीम का स्कोर खरूशी टीम का बनता हुआ जाकर पहुंचा है 9 रन पर. जीतने के लिए टारगेट है 24 रनों का. अथर्व फिर अपने बॉलिंग मार पर, और सामने है बल्लेबाज दशरथ. जब तक गेंद को फील्ड करे, जब तक कवर बाउंड्री लाइन की तरफ गेंद जाती हुई, गेंद देखते देखते गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर. ये तीसरा चौका है पहले ओवर में. कुल मिलाकर इन रनों के साथ डीजे अच्छी बल्लेबाजी दोनों सलाम बल्लेबाज जयेंद्र और दशरथ की तरफ से. अच्छी बल्लेबाजी.
पहली गेंद पर शानदार चौका, दूसरी गेंद पर शानदार चौका, तीसरी गेंद पर एक रन आई और चौथी गेंद पर शानदार चौका। कुल मिलाकर टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 13 रनों पर। अथर्वा जिस तरह से गेंदबाजी करते उस तरह की गेंदबाजी आज दिखाई नहीं दे रही है। पहले मैच में इन्होंने अच्छा कमबैक किया था, लेकिन अभी इनकी थोड़ी सी पिटाई हो चुकी है। ऐसे भी अगली गेंद, शॉर्ट पिच गेंद, बैट का मुंह खोला और इसी के साथ गेंद को रोका गया, लेकिन एक रन बल्लेबाजों ने मुकम्मल की। एक रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 14 रन। बैट का बाहरी किनारा लगा था। अभी भी आने वाली एक गेंद शेष है। पहला ओवर प्रगति पर है। इस मुकाबले का आयोजन देखने के लिए गांव के उप सरपंच सागर माधुरी उपस्थित है, जनार्दन माधुरी जी उपस्थित है, ग्राम पंचायत सदस्य विजय माधुरी उपस्थित है, माजी सदस्य। और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई टीम का स्कोर हो चुका है 14। साथी स्कोरर दिगंबर और जगदीश हमारे साथ जुड़े हुए थे और साथी कमेंटेटर प्रथमेश पाटिल। टीम का स्कोर हो चुका है 14। अभी भी जीतने के लिए जरूरत है 10 रनों की जरूरत है आने वाले 12 गेंदों में। 12 गेंद और 10 रनों की जरूरत। सामने है गेंदबाज सूरज यानी कि चिंटू। दशरथ पहली गेंद टेप आउट करके हल्का। बल्लेबाज जानते हैं कि लंबा स्कोर नहीं है, लंबे छक्के लगाने की जरूरत नहीं है। सिंगल स्ट्राइक को रोटेट करते हैं तो स्कोर कार्ड हिलता रहेगा और जीत के तरफ अग्रसर हो सकती है टीम। वही कोशिश दोनों बल्लेबाजी की हो रही है। हैट्रिक के लिए 1000 रुपया है जनार्दन ग्राम पंचायत सदस्य जिनकी तरफ से। सूरज के लिए मौका है। सूरज फिर अपनी बॉलिंग मार पर और इसी बीच बैट का मुंह खोला। फाइन लेग की तरफ गेंद जाती हुई गेंद के पीछे खिलाड़ी देते जो गेंद को फील्ड करे। 1 रन का मौका। इसी के साथ बल्लेबाजों ने दूसरे लिए अपने कदम बढ़ाए। 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 17 रनों पर। शिवशाहिर वैभव घरदिया उपस्थित है जिनके साथ हमारे परम मित्र प्रदीप म्हात्रे जी उपस्थित है जिनका मैं तहे दिल से स्वागत करता हूं। फिर से और इस गेंद को घुमाने की कोशिश, लेकिन अच्छी गेंद थी, लेकिन ऐसे हालात में बल्लेबाजों ने 1 रन चुराने में कामयाबी मिलती हुई। लेग बाय का इशारा। हनुमान नाइक जाने माने अंपायर माने जाते हैं इस कलवा गांव के और पूरे टूर्नामेंट में जहां देखेंगे नंदू की और दोनों की जोड़ी जमती हुई। हनुमान नाइक की काफी तजुर्बा दोनों के पास अंपायर का है, होना भी जरूरी है और वो अपने गांव का नाम अंपायर के रूप में भी जगह जगह पर पहुंचा रहे हैं। ऐसे बीच ये गेंद थोड़ी सी नीचे गेंद रही, वाइड की मांग होती हुई, लेकिन ऐसे हालात पर डियास ले गया है वाइड बॉल के लिए। चलिए थर्ड अंपायर जेके पाटिल। वाइड बॉल है या ना चेक चल रही है ऐसे हालात पर। वाइड है अंपायर और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 19 रनों पर। पांच रनों की आवश्यकता है। सूरज फिर अपनी बॉलिंग मार पर और इस गेंद को फुल कर देना चाहते हैं, लेकिन ऐसा बैट का बाहरी किनारा जब तक गेंद ने स्टिक दर्शन में समा गई
डॉट गेंद की समाप्ति। हमेशा कहता हूं दोस्तों कि डॉट गेंद के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। 5 रनों की आवश्यकता है। जीता अर्धशत का आगे का मुकाबला होगा 40+ का, और इसी के साथ बैट का मुंह खोला है। गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करे 1 रन का मौका बल्लेबाजों के पास, जब तक गेंद को उठाए और थ्रो करे जब तक समय था बल्लेबाज 1 रन का। 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 20, यानी कि 20 स्कोर हो चुका है। चार रनों की आवश्यकता। जयेंद्र और दशरथ दोनों बल्लेबाज एक साझेदारी बने जन्मी टीम के लिए, और जीत की तरफ अग्रसर होती हुई टीम खरोशी। सूरज फिर अपनी बॉलिंग मार पर, और इसी के साथ ढीले हाथों से खेला गया है। 1 रन का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 21। जीतने के लिए 6 गेंदों में 3 रनों की आवश्यकता। करिश्मा करना होगा जीता टीम को। अगर अच्छी गेंदबाजी होती है तो जीता जा सकता है मुकाबला। मुझे लगता है शायद गेंदबाजी किसी से की जाए, ये सोच हो रही है सभी खिलाड़ियों के मन में। मुझे लगता है शायद गणेश को लाया जाए। चल जीते टीम, ज्यादा टाइम पास मत कीजिए, और भी मुकाबले होने वाले हैं। 40+ का आगे का मुकाबला जीते जीतवाई जीते और वागरेश्वर दुर्शत के बीच में होगा। जीता टीम ने टॉस जीतकर चलिए शिकारी मुकाबला शुरू करें। फोर्टी प्लस के भी एलबी का नियम लागू किया गया है। 3 रनों की आवश्यकता है। गणेश, और इसे भी ग्लास कर दिया है मिड विकेट के रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाए समय के साथ बल्लेबाजों ने दूसरा रन शायद मुकम्मल हो चुका है। जीत के दहलीज पे टीम खड़ी है खरोशी। 1 रन चाहिए जीतने के लिए, कंपलसरी चेस है। बल्लेबाजों की सोच देखिए किस तरह से मुकाबला अपने हाथों से जानने दे। छक्के चौके लगाने की कोशिश नहीं की, स्ट्राइक को रोटेट किया है। यही रणनीति अपनानी होगी हर टीम को, और वही रणनीति खरोशी टीम ने अपनाई। स्ट्राइक को रोटेट किया, जहां जगह मिली वह मौके की तलाश में 1 या 2 रन तब्दील किए और मुकाबला जीत के दहलीज पे खड़ा कर दिया है। एक रन की आवश्यकता। चलिए जल्दी कीजिए थोड़ा, आपको 20 मिनट का समय दिया गया है। 3 ओवर के लिए 15 मिनट का समय है और 4 ओवर के लिए 20 मिनट का समय है। टाइम इज मनी, समय के साथ चलते हैं तो ज्यादा पैसा आप कमा सकते हैं। और इसे बीच गेंद को फुल कर दिया है, सीधी गेंद बाउंड्री लाइन से बाहर। 4 रनों के लिए मुकाबला खरोशी टीम ने जीता। जीती टीम को हार्दिक बधाइयां, हरी हुई टीम है जिनके लिए भी हार्दिक बधाइयां।
विश्वास पाटिल मिलिट्री मैन, जिनके हाथ से ट्रॉफी आपको प्रदान होगी। इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो जयेंद्र। चला प्रेक्षकांनी बाहेर निघा कृपया करून, चला लगेच निघा खरोशी संघ, चला कॅप्टनने आपली टीम बाहेर घेऊन जायचं लगेच। जयेंद्र के लिए मैन ऑफ द मैच के हीरो विश्वास दादा, इनके हाथों से ट्रॉफी प्रदान हो रही है। चला मैदान सोडा लगेच खरोशी संघ। वागरी से दुर्शत और जीता के बीच में मुकाबला 40+ का। इसके बाद मुकाबला होगा साई विजय और श्री राम बलोले के बीच में। यह मुकाबला खत्म होने के बाद, जीता और दुर्शत का मुकाबला खत्म होने के बाद, दोनों कप्तान से मेरी गुजारिश है कि हमारी आवाज आपके कानों तक पहुंच रही थी। जैसे मुकाबले की फर्स्ट इनिंग खत्म हो जाती है, आप टॉस होने के लिए फौरन आ जाइए। चला दुर्शत संघ, जास्त वेळ घालू नका, आज मोठा लॉट आहे। आपला विनंती असेल की आपण लवकरात लवकर चला मैदानावर। चला दुर्शत संघ प्लीज वेळ घालू नका। प्रदीप चला, आपण संघनायकाला विनंती असेल की आपण आपली टीम घेऊन मैदानावर चला। सारे जहां से अच्छा